शिंदेगट माढा विधानसभेची जागा लढवणार आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे बंधू जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजी सावंत यांची संवाद मेळाव्यात घोषणा। संजय राऊतांना जागांवर दावा करण्याचा अधिकार, मात्र जागा वाटपाचा निर्णय महाविकास आघाडीतील वरिष्ठ नेतेच घेतील। नागपूरच्या 6 जागांवर आमची तयारी सुरू, ठाकरे गटाच्या चाचपणीनंतर विकास ठाकरे यांची प्रतिक्रिया। संभाजीनगरमधील पैठणच्या संत एकनाथ साखर कारखान्याचे चेअरमन सचिन घायाळ 15 सप्टेंबरला ठाकरे गटामध्ये प्रवेश करणार। पैठणसाठी दत्ता गोरडे आणि सचिन घायाळ यांच्यामध्ये रस्सीखेच होण्याची शक्यता। रविकांत तुपकरांना बुलढाणा पोलिसांची नोटीस, वर्षा बंगल्यावरील आंदोलन थांबवण्याचं आवाहन। मीरा भाईंदरमध्ये बदलापूर घटनेच्या निषेधार्थ प्रहार पक्षाकडून निषेध आंदोलन। काही महिलांनी लाडकी बहीण योजनेचे पैसे परत करण्याचा आग्रह धरला। पैसे नको, न्याय हवा, महिलांची मागणी। सांगलीमध्ये शरद पवार गटाचं निषेध आंदोलन। बदलापूर घटनेच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी, आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी। पंढरपूरमध्ये युवा सेनेचं आंदोलन। बदलापूर घटनेच्या निषेधार्थ आरोपीला भरचौकामध्ये प्रतिकात्मक फाशी देत आंदोलन। बदलापूर इथल्या घटनेचे पडसाद कोकणात देखील उमटले। काळ्या फिती बांधत उद्धव ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांचं निषेध आंदोलन। अकोला जिल्ह्याच्या बाळापूर तालुक्यातील काशीखेड प्रकरणी सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्याचे आदेश। दोषी शिक्षकाला सेवेतून बडतर्फ केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश। शिवाजीराव भोसले सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरणी माजी आमदार अनिल भोसलेंना हायकोर्टाकडून अखेर जामीन मंजूर। 3 वर्षांपासून कारागृहात होते। बीडच्या अंबाजोगाईमध्ये गेल्या 8 दिवसांपासून निवासी डॉक्टरांचा संप सुरूच। संपामध्ये 400 डॉक्टरांचा सहभाग, रुग्णसेवेवर मोठा परिणाम। अहमदनगरच्या संगमनेरमध्ये महिलांचा आक्रोश मोर्चा। बदलापूरच्या घटनेच्या निषेधार्थ हजारो महिला रस्त्यावर, आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी। यवतमाळच्या पुसदमधील जेट किड्स स्कूलमध्ये कोलकात्याच्या घटनेचा जाहीर निषेध। शिक्षक आणि विद्यार्थ्यांकडून काळे कपडे घालत घटनेचा निषेध व्यक्त। रामगिरी महाराजांविरुद्ध पुण्यातील कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये पुण्यामध्ये दुसरा गुन्हा दाखल। वक्तव्य करून सामाजिक भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हा नोंद। रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ संभाजीनगरमधील वैजापुरात मोर्चा। मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली। पोलिसांनी मोर्चा काढणाऱ्या तरुणाला रोखलं। 4 भिंतींच्या आत तरी मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरवा। महाविकास आघाडीच्या घटक पक्षांपैकी कोणत्याही पक्षाचा मुख्यमंत्री करा, मला मान्य। पत्रकारांसोबत झालेल्या अनौपचारिक गप्पांमध्ये ठाकरेंचं वक्तव्य। घटनाबाह्य मुख्यमंत्री शिंदे ढोल पिटत फिरतात। राज्याचे गृहमंत्री कोणतीही जबाबदारी घ्यायला तयार नाहीत। मुलीबाळींच्या रक्षणासाठी हे शासन घालवा, उद्धव ठाकरे यांचं जनतेला आवाहन। मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यामध्येच अत्याचाराची घटना घडली। शिंदेंना बदलापुरातील घटना मान्य आहे का? उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्री शिंदेंना सवाल। तर हातामध्ये बांधलेल्या बंधनाला तरी जागा, शिंदेंवर ठाकरे यांची जोरदार टीका। बदलापूरच्या घटनेनंतर प्रत्येकाच्या मनामध्ये खदखद। आधी लाडकी बहीण सुरक्षित करा, मगच लाडकी बहीण योजना आणा, उद्धव ठाकरेंचा सरकारवर निशाणा। जनतेच्या उद्रेकाला वाचा फोडण्यासाठी महाराष्ट्र बंद। 24 तारखेचा बंद राजकीय नाही, त्यामध्ये मोठ्या संख्येनं सहभागी व्हा, उद्धव ठाकरेंचं जनतेला आवाहन। काही दिवसांपूर्वी अत्याचार प्रकरणी फास्ट ट्रॅकवर चालवलं आणि पुरावे सादर करत आम्ही आरोपीला 2 महिन्यामध्ये फाशीची शिक्षा दिली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य। मुख्यमंत्र्यांवर एसआयटी नेमा, कुणाला आणि कुठे फाशी दिली चौकशी करा। फाशीच्या वक्तव्यावरून उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदेंना घेरलं। कुणाला फाशी दिली, कशी दिली, शिंदेंनी सांगावं। 2 महिन्यामध्ये की 4 महिन्यामध्ये फाशी दिली ते तरी शिंदेंनी स्पष्ट करावं। आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा। आपण बोलून मोकळं व्हायचं आणि निघून जायचं हा महायुतीचा अजेंडा। मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यानंतर अनिल देशमुख यांचं ट्विट। कोणत्या आरोपीला 2 महिन्यामध्ये फाशीची शिक्षा झाली ते सांगा। आरोपीला कुठे फाशी दिली शिंदेंनी सांगावं, संजय राऊतांचं आव्हान। तर मुख्यमंत्री आणि गृहमंत्री खोटारडे, राऊतांची टीका।